पावसात हरवलेलं स्वप्न. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आयुष्याने आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतलं आहे? आजची ही गोष्ट आहे अशाच एका अपूर्ण स्वप्नाची आणि दुसऱ्या संधीची. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. संध्याकाळच्या त्या धुसर प्रकाशात गावाकडचा रस्ता ओलसर झाला होता. रस्त्याच्या कडेला उभा असलेला जुना वडाचा वृक्ष आजही तसाच उभा होता. जणू काही तोच साक्षीदार होता त्या सगळ्या आठवणींचा. अनया त्या वडाखाली उभी होती, हातात डायरी घट्ट धरलेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते पावसाचं की आठवणींचं हे तिलाही कळत नव्हतं. 5 वर्षांपूर्वी याच ठिकाणी तिने आरवला शेवटचं पाहिलं होतं. आरव गावातला साधा शिक्षक, पण विचारांनी खूप मोठा. अनया आणि आरवची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. दोघंही स्वप्न पाहणारे होते. आरवला गावातच एक आदर्श शाळा उभारायची होती आणि अनयाला लेखिका व्हायचं होतं. पण स्वप्न सगळ्यांची पूर्ण होताच असं नाही. आरव शहरात नोकरीसाठी गेला आणि अनया गावातच राहिली. सुरुवातीला पत्र, फोन, मेसेजेस सगळं होतं, पण हळूहळू अंतर वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या आणि एक दिवस सगळं थांबलं. आज 5 वर्षांनी अनया परत आली होती. आई वडिलांच्या आग्रहाखातर, पण खरं कारण वेगळंच होतं. तिला स्वतःला शोधायचं होतं. ती वडाच्या झाडाखाली बसली, डायरी उघडली. पहिल्या पानावर आरवचं हस्ताक्षर अजूनही तसंच होतं. जर कधी आपण हरलो तर इथेच भेटूया. अनयाचं हसू आणि अश्रू एकत्रच बाहेर आले. अनया, तो आवाज ऐकताच तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. तिने हळूच मान वर केली. तो आवाज आरवचाच होता, थोडा बदललेला. डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा, पण हसणं मात्र तसंच होतं. तू इथे? दोघांच्याही तोंडातून एकाच वेळी शब्द बाहेर पडले. काही क्षण शांतता होती, फक्त पावसाचा आवाज होता. शहर सोडलं. आरव म्हणाला, स्वप्न पूर्ण झालं नाही तिथे, म्हणून परत आलो. अनया हसली. मीही स्वतःला शोधायला परत आले आहे. दोघं वडाखाली बसले. जुन्या आठवणी, अपूर्ण गोष्टी, न बोललेलं प्रश्न, सगळं हळूहळू शब्दात उतरू लागलं. आपण चुकलो का? अनयाने विचारलं. आरवने मान हलवली. कदाचित, पण आज आपण इथेच आहोत हे महत्त्वाचं आहे. पाऊस थांबला होता. ढगा आडून चंद्र डोकावत होता. अनयाने डायरी बंद केली. यावेळी पळायचं नाही. आरव हसला. यावेळी स्वप्न एकट्याचं नाही. वडाच्या झाडाखाली उभं राहून दोघांनी एक नवीन सुरुवात केली. भूतकाळाच्या जखमा घेऊन, पण भविष्यासाठी नव्या आशेने. काही स्वप्न उशिरा का होईना पण पूर्ण व्हायची वाट पाहतच असतात. काही नाती वेळेमुळे संपत नाहीत, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. तुमचं असं एखादं अपूर्ण स्वप्न आहे का? ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.